नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. AC रंगोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपली आजची रांगोळी छोटीच आहे, छान आहे, सुंदर आहे. मोराची ही आजची रांगोळी आहे. आजची ही रांगोळी आपली 7 ते 4च आहे. ही रांगोळी कशी तयार करायची मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण हे ठिपके टाकून घेऊया. पूर्ण ठिपके टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये डिझाईन ॲड करायची आहे. तर कशी ॲड करायची मी तुम्हाला दाखवते. ही रांगोळी आपल्याला अशा प्रकारे पानं काढून घ्यायची आहेत अगोदर. तुम्ही म्हणाल यामध्ये पानं काय करायचे आहेत, आपल्याला मोराची रांगोळी काढायची तर पानं काय करायचे. या पानापासून आपल्याला मोर तयार करून घ्यायचे आहेत. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण करा. मला असंच फॉलो करत राहा. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना हे शेअर करत राहा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगत राहा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे इथे आकार काढून घेत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे आकार काढून घ्या. आपला इथे फुलाचा आकार तयार होतो. आपल्याला हे जेणेकरून फुलच वाटेल, पण यानंतर आपल्याला वरती जी डिझाईन काढायची आहे ती मोराची डिझाईन काढायची आहे. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला हे मी कशी काढते ते कळेल. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या या चॅनलवर जुन्याच मैत्रिणी असाल माझ्या, तर माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये मला नक्कीच कळवत राहा आणि माझे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. माझे जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझे मागचे पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. त्यामध्ये मी वेगवेगळ्या डिझाईन्स काढलेल्या आहेत. तुम्हाला त्या डिझाईन्स कशा वाटतात तेही मला कळवित राहा. मी 3D पण रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये. तुम्ही त्या पण रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात ते पण मला सांगा. आणि तुम्हाला जर त्याही रांगोळ्या माझ्या आवडत असतील तर मी पुन्हा तशा रांगोळ्या काढेल आणि त्याहीपेक्षा सुंदर अशा रांगोळ्या तुमच्यापर्यंत आणेल. तुम्ही पाहू शकता मी इथे पूर्ण मोर काढून घेतलेला आहे. लक्षपूर्वक पाहत राहा पूर्ण रांगोळ्या. तर ह्या प्रकारे आपल्याला असे आकार देऊन यामध्ये कलर भरून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरा. तर मी इथे दाखवते अशा प्रकारे मी इथे कलर भरलेले आहेत. यानंतर आपल्याला इथे मोराच्या चोंच काढून घ्यायच्या आहेत. तर एकदम सोप्या पद्धतीने मी इथे चोंच तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही अशा प्रकारे चोंच काढून घ्या. यामध्ये कलर भरायचे असेल तर मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कलर भरा. तर हे पूर्ण झाल्याच्या नंतर मी इथे कलर भरून दाखवते तुम्हाला. तशाही राहू दिल्या तरी चालतील किंवा कलर भरला तरीही चालेल. तर अशा प्रकारे मी इथे कलर भरून पुन्हा त्याला आकार देण्याचा प्रयत्न करते. किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रांगोळी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. पाहू शकता अतिशय सुंदर आपली अशी रांगोळी तयार झालेली आहे. आपले मोर पण तयार झालेले आहेत. किती छान वाटते रांगोळी आपली. मला तर माझी रांगोळी खूप छान वाटते. तुम्हाला पण कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवित राहा. तर मी असे मोराचे पीस काढून घेते अशा प्रकारे. आता आपली जी उर्वरित रांगोळी आहे त्याला पण मी डेकोरेशन करून घेते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे डेकोरेशन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपली रांगोळी आणखीन छान दिसेल. तुम्हाला एवढं पण असं डिझाईन वगैरे आवडत नसतील तर तुम्ही सिंपलमध्ये पण जशी आपली अगोदरची रांगोळी होती तशी ठेवली तरी चालेल. पण मला इथे अशा प्रकारे ही डिझाईन काढावं वाटली म्हणून मी इथे काढून घेतलेली आहे. तर हे झाल्याच्या नंतर याला पुन्हा थोडा आकार काढून घेते.
मध्ये आपले जे फूल तयार झालं होतं तिथे डॉट टाकून घेते आणि त्या डॉटमध्ये पुन्हा एखादा कलर भरून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपली रांगोळी अनेक छान दिसेल. तर मी अशा प्रकारे जे मोराचे आपण जे पंख काढले होते तिथे पण थोडा कलर भरून घेते, जेणेकरून आपली रांगोळी अनेक छान दिसेल. तर तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करत राहा, शेअर करत राहा तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना, आणि त्यांना पण माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायला सांगा. आणि माझ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तर मला कळवित राहा. मी अशाच तुमच्यासाठी नवनवीन रांगोळ्या घेऊन येत राहील. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.